23 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमानं वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करत नाही, म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याच करता सांगितलेला आहे, तो कृतीत आणण्याकरता आहे, ही भावना ठेवून वाचन करावं. ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावं. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपलं थोडं घालतोच. मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही चांगलं. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, आणि हा फरक आपण जाणून घ्यावा. कित्येकाच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जातं. उगीच वाचत बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनानं काही साधत नाही. जितकं वाचावं तितका घोटाळा मात्र होतो. वाचावं कुणी, तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्यांना. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये. त्यातही वर्तमानपत्र वाचत वेळ घालवणं म्हणजे आपणहून जगाला घरी बोलवणं आहे. वाचनाचं मनन झालं पाहिजे. मनन झालं की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतं. वाचन आणि साधन बरोबर चालावं, मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असलं की साधक कधीही मागं पडायचं नाही. उपनिषद, गीता, योग वासिष्ठ यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणं आणि समजावून घेणं आपल्या उपासनेला आवश्यक असतं. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचं एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, आणि हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्यानं आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली. त्या पायवाटेनं आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसं उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही, आपलं मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथाच्या वाचनानं आपला दोष आपल्याला कळतो, आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो. पोथी वाचायची ती कशा करता, साध्य काय, साधन काय, हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.